अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण वामनराज मासिक 18/3/88चं त्यात परमपूज्य मामा काल त्यांनी साधनेबद्दल बरेचसे सांगितलं. आज एक नाम हरी द्वैत नाम दुरी या विषयावर परमपूज्य मामासाहेब काय म्हणतात ते बघूया. हरिपाठ अभंगातील 15वा अभंग. एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे. समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमा वैरी हरी झाला. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. ज्ञानदेवी चित्त हरिपाठ नेमा मागिरिया जन्मा तू मुक्त झालो. वरील अभंगाचा सरळ अर्थ खालीलप्रमाणे करतात. आजपर्यंत आपण श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील त्या अभंगाचा गुणार्थ त्यांच्याच कृपेने पाहिला. आज हा त्यांच्या हरिपाठातील 15वा अभंग गुणार्थाने पाहायचा आहे. तो त्यांच्याच कृपेने आपण पाहू. वरील अभंगाच्या पहिल्या कडव्यात माऊली म्हणतात, एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे. माऊली वरील अभंगाचे चरणात अजवाद सांगतात, म्हणजे नाम निराळे व नामी निराळा हा बोलच खोटा. कारण सर्व विश्वामध्ये एक हरीच व्याप्त असल्यामुळे दुसरे असे काही म्हणणे बरोबर नाही. द्वैत नाम दुरी याचा अर्थ भगवंताची नावे अनेक आहेत, परंतु जी त्याची परंपरा तीच त्यास तारक उरणार. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद अशी अनेक नावे जरी असली तरी श्रीगुरूंनी कृपा करून जे नाम दिलेले असते तेच तारक ठरते. याला ज्वलंत उदाहरण म्हणजे श्री संत तुकाराम महाराजांचे भंडारा डोंगर येथे 18 वर्षे ज्या विठ्ठल नामाचा ध्यास घेतला, परंतु जेव्हा भालचंद्र डोंगरावर माघ शुद्ध दशमी गुरुवारी बाबाजी चैतन्यांची कृपा झाली, तेव्हा त्यांनी जे नाम राधाकृष्ण हरी दिले त्याचाच अंगीकार केल्यावर तेच तारक ठरले. त्यानंतर कोणतेच नाम उपयोगी नाही असे ठरल्यावर ते नाम सोडून दुसरी नामे सर्व नामे दूर झाली. यासाठी अभंगाच्या प्रथम कडव्याच्या दुसऱ्या चरणात सांगतात, अद्वैत कुसरी विरळा जाणे. आता द्वैत म्हणजे काय ते पाहू, म्हणजे उरलेले अद्वैत सहज कळेल. येथील शास्त्राचा पहिला नियम की द्वैत म्हणजे प्रपंच. कारण द्वैताशिवाय प्रपंच म्हणजे काही स्वतंत्र पदार्थ नाही. परमात्म्यापासून जग भिन्न आहे ही जी कल्पना तिचेच नाव प्रपंच आणि यातूनच दुःखाचा उगम. सर्व विश्वच परब्रह्म स्वरूप आहे. इतकेच काय, आपणही त्यातच आहोत. आपण सुखदुःख विरहित आहोत हे मानणे अत्यंत श्रेष्ठ आहे. त्यामुळे द्वैत दूर पडते. उदाहरणार्थ, एकाचा पाय कापला व एकाला लॉटरी लागली. पहिल्याला दुःख व दुसऱ्याला सुख, परंतु दोघांनाही गाढ झोप लागली. तर पहिला दुःख विरहित झाला, दुसरा पैशामुळे जो हर्षभरीत झाला त्यालाही झोप लागली, तेव्हा तोही सुखरहित झाला. याचा अर्थ देहभाव असेपर्यंतच सुख दुःख, परंतु जर मी देहाहून निराळा आहे असा अनुभव आला तर सुखदुःख वेगळा
सुखदुःख वेगळा झाला. परंतु हे अद्वैत कुसरी विरळा जाणे, कारण कला कुसरी यात फरक आहे. हा फरक कोणता असे मी माझ्या आईस विचारले असता आईने सांगितले की तू तुझ्या वडिलांबरोबर शाडूची चित्रे करण्यास बसत होतास ना. मी हो म्हटल्यावर ती म्हणाली, चित्राची शरीराची रचना झाली ही कला आहे, परंतु त्याचे मुख व त्यावरील नाक, डोळे, पापण्या, भुवया जशाच्या तशा असणे याला कुसरी म्हणतात. काही तर एक चित्र तयार केले, त्या सोंडेऐवजी शेपूट लावले व त्याखाली एक पाटी लिहित एक चित्र तयार केले, त्या सोंडेऐवजी शेपूट लावले व त्याखाली एक पाटी लिहून ठेवली की हा गणपती आहे, तर कोणी मान्य करेल का? मी म्हणालो नाही. आता आपा 2 चित्रे काढून लहान मुलापुढे ठेवली व त्या चित्रांचे जवळच त्या चित्रांचे आद्याक्षर लिहून ठेवले आणि त्यास विचारले की हे चित्र कोणते, तर ते मूल गणपती म्हणजे त्याजवळील अक्षर ग गणपतीचा दाखवेल. परंतु दुसऱ्या चित्रावर बोट ठेवून विचारले तेव्हा ते मूल म्हणाले हा गधडा म्हणजे गाढव आहे. अर्थात येथेही आद्याक्षर ग हेच आहे. दोन्हीचे आद्याक्षर जरी गच असले तरी दोन्ही चित्रे चित्रकाराने हुबेहूब काढली असल्यामुळे त्या मुलास जसे नेमके सांगता आले ती कलाकुसरी सहित असते. यावरच श्रीमद भगवद्गीतेत अध्याय 7 श्लोक 19 यामध्ये वासुदेव सर्वमिती असे म्हटले. यावर माऊली ओवी सांगतात, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्तासाठी राव आणि ज्ञानिया तोची. असा महात्मा दुर्लभ आहे हे सांगण्यासाठीही दुसरी ओवी घालतात. जयाविना पतितीच्या वाखारा, पवा उड्डाणे चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ आधी. अशी अद्वैत कुसरी जाणणारा महात्मा दुर्लभ आहे. शब्दज्ञानाने आपण महात्मा आहोत असे दाखविणारे जे आहेत त्यांचे करता माऊलींची एका ओळीद्वारा सांगितले आहे ते असे, येर बहुत जोडती किरीही, जयाची भजने भोगासाठी, ते आता तिमिरे दृष्टी मंद झाले. 7वा अध्याय. वेदांत शास्त्रात अद्वैतातील खरी कला कुसरी दाखविली आहे. ते म्हणतात परमात्मा हा भेदरहित आहे. आता भेदाचे 3 प्रकार आहेत. अवयव व अवयवी, वृक्ष व शाखा. या भेदात स्वगत भेद म्हणतात. एका वृक्षाच्या तज्जातीय इतर वृक्षाशी असणारा भेद सजातीय भेद. वृक्षाच्या पाषाणादिकांशी जो भेद तो विजातीय भेद असे पंचदशीकार म्हणतात. एकमेवा द्वितीय ब्रह्म ही श्रुती या 3 प्रकारच्या भेदांचे निराकरण करणारी आहे. ज्याला शंका असेल त्याने भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्यांचे या स्तुतीवरील भाष्य पाहावे. माऊलींनी एकाच ओळीमध्ये गोड सांगितले आहे. एका पुरुषाला कन्या झाली, परंतु ती कन्या ती स्वतःचे भोग्य आहे असे त्याचे मनात सुद्धा येत नाही. इतकेच काय, त्या मुलीचे लग्न करून दिल्यावर त्या मुलीचा भोग जर जावयाने घेतला नाही तर त्या कन्येच्या पित्यास दुःख होते. आता तो जावई जरी असला तरी कोणातरी पुरुषापासूनच निर्माण झालेला. आता हा जावई जर त्या कन्येचा भोग योग्य तऱ्हेने घेईल तरच त्या कन्येच्या पित्यास समाधान. सारांश काय,
तर जगत हे जरी ईश्वराचे कार्य असले तरी ते जीवाचे भोग्य असते आणि जीव जरी ईश्वराचाच अंश अशा दोन प्रकाराने दोघांचा संबंध आहे असे जाणणे याचे नाव जाणणे असाही अद्वैत कुसरी विरळा जाणतो. आता ही अद्वैत बुद्धी होण्यासाठी काय करावे ते अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात सांगतात. समबुद्धी होता समान श्रीहरी, मुलात बुद्धी राग असता विपन कशी झाली हे पाहिले की पुढचा प्रश्न लवकर सुटेल. महत गावाचे एक तत्व उदाहरणार्थ पॉवर हाऊस, त्यातून जसे सेक्शन वाईज कनेक्शन देतात तसे प्रत्येकास त्या महताकडून बुद्धी दिली ही वास्तविक पाहता निश्चयात्मिका बुद्धी अशी आहे. हिला दोन मुले झाली, एक चित्त व दुसरा अहंकार. आई ज्याप्रमाणे मुलांची लग्न कार्य व्हावीत अशा मताची असते त्याप्रमाणे या दोन्ही मुलांना विचारले की तुम्हापैकी लग्न कोण करणार. यावर चित्ताने लग्न न करण्याचा आपला विचार सांगितला, परंतु अहंकार म्हणाला मला लग्न करायचे. मग वधू शोधणे मात्र माऊली यावर मोठी रूपकात्मक बहार करतात. तरी तेचे आता थोडीशी गोती सांगी परियेसी, तेच अहंकार तनूची वालभ पडतो. तेच इच्छा ही कुमारी झाली, मग ती कामाची तारुण्या आली. तेथ द्वेषेसी मांडली वराढिक, तथा दोषास्तव जन्मखा. ऐसा द्वंद्व मोह जाता, मग तो आजयाने पाडविला अहंकारे. तो धृतीशी सदा प्रतिकूळ, नियमा ही मागवे स्थूल. आशारसे दोंदिल झाला चांता, असंतुष्टीची या मदिरा. मग होनी धनुर्धरा, विषयाचे गोवरा विकृतीशी जसे. तेने भावशुद्धीची या वाटे, विखुरले विकल्पाचे काटे. मग चिरिले अवाटे अप्रवृत्तीचे, तेने भूते बांबावली. म्हणून संसाराची या आडवा माझी पडली, मग महादुःखाच्या घेतली नो शेंबरी. या जीवांना हा भेदात्मक संसार जो सत्य वाटतो त्याचे कारण वेगळेच आहेच. त्याबद्दलची हकीकत आता थोडक्यात सांगतो ती अशी. या अहंकाराचे आणि शरीर तनूचे लग्न लागले, त्यामुळे त्या दोघांच्या पोटी इच्छा नामक कन्या जन्माला आली. तिला कामरूपी तारुण्याची दशा प्राप्त झाल्यामुळे तिचे द्वेष नामक वराशी लग्न झाले. तिला कामरूपी तारुण्याची दशा प्राप्त झाल्यामुळे तिचे द्वेष नामक वराशी लग्न लागले. त्या दोघांच्या पोटी द्वंद्व मोह नामक पुत्र जन्माला आला आणि त्याचा आजोबा जो अहंकार त्याने त्याला लहानाचे मोठे केले. त्याला सांभाळण्याकरता ठेवलेल्या धृती नामक बाईशी तो नीट वागेना, म्हणून त्याने नियमरूपी पंतोजी ठेवला. पण नातू अति बलिष्ठ असल्यामुळे तो त्यालाही आवरेना. नित्य दुराशेचे पयापान करून तो अति पुष्ट झाला. पुढे त्याला असंतोषी रूपी मदिरेचे व्यसन लागून तो उन्मत्त झाला व प्रकृती नामक वेश्येच्या संगतीत पंचविषयाच्या महालात नित्य रममाण होऊन राहू लागला. त्या द्वंद्वमोहाने पुढे शुद्ध भावनेच्या मार्गावर संशयाचे काटे पसरले आणि सर्व जगाला दुर्वर्तनाच्या आडमार्गात नेऊन सोडले. त्या योगाने सर्व भूते भांबावून जाऊन संसाररूपी अरण्यात येऊन पडली आणि महादुःखाच्या दर्पणाखाली अत्यंत त्रस्त होऊन गेली. या बुद्धीवर आलेल्या बुरशीमुळे जे बुद्धीचे शुद्ध स्वरूप असते, जिच्यामुळे भगवंताला पाहता येते, तीच मलिन झाली. नाहीतर संत महात्मे म्हणतात
तसे बुद्धीचे वैभव मोठे आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशव राजे सकळ सिद्धी. आणि अशी विमल बुद्धी होण्यासाठीच कडव्याचा उत्तरार्ध घातला आहे. शमदमावरी हरी झाला. शम या शब्दाची व्याख्या माऊली एका ओवीतच करतात. ती ओवी अशी: तरी सर्वेंद्रियांची या वृत्ती, घेऊन आपल्या हाती, बुद्धी आत्मया मिळे एकांती, प्रिया जैसी. ऐसा बुद्धीचा उपरम, तया नाम म्हणजे शम, तो गुण गा उपक्रम, जया कर्माचा. जी सर्व इंद्रिय आहेत त्यांच्या वृत्ती, याचा अर्थ वासना, आशा, तृष्णा आदी सर्व त्या आमच्या हातात घ्यायच्या. त्या कोणी तर बुद्धीने घ्यायच्या. कोणाच्या साहाय्याने घेता येतात तर त्या प्राणाच्या साहाय्याने घेता येतात. आणि प्राण कोणावर अवलंबून असतो तर भगवती कुंडलिनी मातेच्या सहाय्यावर. आणि भगवती कुंडलिनी शक्ती जेव्हा जागृत होईल तेव्हा हे घडेल. आणि तिची जागृती श्री गुरूंच्या हाती असल्यामुळे त्यांची कृपा होईल. त्यावेळी बुद्धी मोकळी होईल आणि ती निर्मळ झाली की भगवतीचे वैभवाचा अनुभव येतो. तो असा माऊली म्हणतात: ईश्वरा वाचून काही आणिक लहाणे नाही, ती एकाची बुद्धी पाही अर्जुना जगी. असा हा देहाचे आतील भाग पाहिल्यावर माऊली सांगतात, यांना पोषक अशा शरीराचे बाहेरचे भागाचाही ताबा पाहिजे. तो ज्याने साधता येईल त्यालाच ते दम म्हणतात. आणि बाह्येंद्रियांचे धेंडे, पिटुरी विविचेनी दंडे, ते जे अधर्माकडे कहीची जावे. तो पैगा क्षमा विरधा, दम गुण जेथ दुजा, आणि स्वकर्माची या बोजा, जिणे बिजे खा. माऊली ब्रह्मेंद्रियांच्या धेंडे शब्द वापरतात. जसे एखाद्या गावात दादा म्हणून घेणारा प्राणी राहतो. त्याचा लोकांना उपद्रव फार, त्यामुळे लोक त्यास भिवून वागतात. त्यामुळे तो अजूनच शिष्ट बनतो, म्हणून त्यास धेंड म्हणतात. अहो, ते गावचे धेंड आहेत, त्यामुळे तो अजूनच शिष्ट बनतो, म्हणून त्यास धेंड म्हणतात. अहो, ते गावचे धेंड आहेत असा वाक्प्रचार लोकात आहे. तोंडावर जरी लोक त्यास भितात तरी मागाहून कोणीही त्यास चांगले म्हणत नाही. यावर माऊली म्हणतात, या धेंडाला विधीचे जी दंडे म्हणजे विधीच्या दंडानेच पिटले पाहिजे आणि त्यांना कधीही अधर्माकडे जाऊ देऊ नये. आणि हा जो दम नावाचा गुण आहे तो शम या पहिल्या गुणास फार पोषक आहे. हे दोन आले की त्या पाठोपाठ तव शौच शांती, आजीच ज्ञान विज्ञान, आर्तिक्य, ब्रह्मकर्म आणि सात गुण येतात. असा हा नवरत्नाचा हार माऊलींनी भक्ताच्या गळ्यात घातला आहे. आता रत्ने मिळाली तरी त्याची जपणूक सतत करावी लागते. तशी जपणूक झाली की हरी प्राप्त होतो. आता तो कसा एकदेशीय का सर्वत्र यासाठी पुढे कडवे पहा. सर्वा घटी राम देहा एकी एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. ज्याप्रमाणे सूर्य उगवतो पूर्वेस परंतु दशदिशास जसा उजळून टाकतो, त्याप्रमाणे वरील शमसमाधी रत्नांचे पालन झाले की सर्वाघटी राम म्हणजे सर्वत्र रामच राम दिसू लागतो. ज्याप्रमाणे घटाघटात आकाश एकच आहे तसे सर्व देहात राम एकच आहे असा अनुभव येतो. असे झाले म्हणून शेवटच्या कडव्यात माऊली म्हणतात, ज्ञानदेवी चित्त हरियात नेमा, मागिलिया जन्मा मुक्त झाले. ज्ञानबाची मेघ जी आहे ती या चरणात पाहावयास मिळते. ती अशी: जे ज्ञान झाले ते शब्दज्ञान नसून अनुभवी ज्ञान आहे. हे दैवी म्हणजे भगवती शक्तीच्या कृपेने झाले, त्यामुळे
त्या भगवतीने मला मेरुदंडातून वरवर नेले व हरीची भेट झाली आणि त्यामुळे मी आजच म्हणजे या जन्मापासूनच काय मागच्या जन्मातून सुद्धा मुक्त झालो. आता यात दोन शब्द राहिले, एक चित्त व दुसरा नेमा. श्री गुरुकृपेने देवी भगवती शक्ती जागृत झाल्यावर मी ज्या वासना घेऊन जन्म घेतला होता त्या वासना जळता जळता माझे चित्ताचे चांचल्य जाऊन तेच चित्त हरिरूप झाले. यावर माऊली एका ओळीद्वारा फारच बहार करतात. चित्त मीची जाहले विवेकची प्राण